नमस्कार. 31 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे. सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे. त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे. तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी. यावल तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाडळसे आणि निमगाव येथे साजरी. सातपुड्याच्या अभयारण्यातील 47.780 हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने हटवले. यावल तालुक्यातील सावकाळसीम भागात गारपीट, परसाळे हिंगोना गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजेचे खांब, वृक्ष कोसळले. प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय यावल यांच्या वतीने तंबाखू निषेध दिन साजरा, नागरिकांमध्ये केली जनजागृती. यावल शहरातील श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. किनगाव जवळील मानकी नाल्याजवळ चारा वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटले, धूळ जळून खाक. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महिला सरपंचांनी आयोजित केले रक्तदान शिबिर, समाजापुढे ठेवला आदर्श. यावल तालुक्यातील भोरटेक येथील पेट्रोल पंप धारकाचे डिझेल आपल्या दारी उपक्रम. गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चिखली बुद्रुक हायस्कूलचे उपशिक्षक NS बळगुजर सेवानिवृत्त. यावल तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार RK पवार सेवानिवृत्त. शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालय यावल येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न. तर यावल शहरातील सुतारवाडा भागात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलिसाची कारवाई. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यात विविध ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम घेत समाज बांधवांनी अभिवादन केले. तर निमगाव या गावात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाडळसे तालुका यावल येथील धनगरवाडा भागात मंगळवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी सुधाकर कचरे, समाधान कोकरे, अशोक कचरे, जितेंद्र कचरे, गणेश कचरे, लखन तायडे, संदीप कचरे, परवीन कचरे, गोटू बाविस्कर, उमेश कचरे, समाधान कचरे, खुशाल कचरे, संकेत कोडीसह मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते. उपस्थित समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केले. तसेच निमगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत प्रतिमा पूजन करण्यात आलं. यात सरपंच रमेश कोडी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. या प्रसंगी समाधान हडपे, विशाल धनगर, सुधाकर धनगर, सुनील ठोके, दिलीप ठोके, आनंद ठोके, भागवत ठोके, संदीप कचरे, भरत कावडकर, काशीनाथ ठोकेसह समाज बांधवांची उपस्थिती होती. तर गावात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाज बांधवांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेकडो समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. नाही
तुम्ही बनायला नहीं नहीं की आपल्या का पाय पदर टाकतोय की अंगण चांगले काही तेल बी नाही त्यात चांगलं थोडं लाई द्यायला इथलं या राहू दे बोलावना सर राहू दे ना मामा तो वाईट टिकली दिसते एका पायावर तरी लावून असता बस वाला खासा काय नाही आता मस्त लागेल टाकी घ्या आठ टाकेल तो जाईल दोरा याच्या कुठीले इकडे पाहतो खुशखबर खुशखबर खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. वाईल्ड लाईफ सेंच्युरी अर्थात यावल अभय अरण्य वन्यजीव क्षेत्रात गेल्या 5 दिवसापासून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. यात सातपुड्याच्या अभय अरण्यातील 47.780 हेक्टर जमिनीवरील मध्य प्रदेशातून घुसखोरी करून अनधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण वन विभागाने हटवले आहे. तसेच निर्बंध असलेल्या वनक्षेत्रात उभारलेल्या 61 झोपड्या देखील वन विभागाच्या पथकाने जमीनदोस्त केल्या आहे. या मोहिमेकरिता स्थानिक पातळीवर दंडाधिकारीची नेमणूक देखील करण्यात आली होती. यावल पोलिसांसह राज्य राखीव दलाची एक तुकडी वनक्षेत्रात JCBसह विविध फौजफाटा घेऊन या अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी यावल वाईल्ड लाईफ सेंच्युरी अर्थात यावल अभय अरण्य वन्यजीव क्षेत्रात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाते. यात यंदा देखील गेल्या 5 दिवसापासून वनक्षेत्रात अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रधान वनसंरक्षक वन्यजीवचे सुनील लिमये, वन्यजीव नाशिकचे यशवंत केसकर, धुळे प्रादेशिक वनक्षेत्राचे वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक प्रादेशिकचे पद्नाम विवेक होशिंग यांच्या आदेशाने यावल वन्यजीवच्या सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांनी ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. यात वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव पालचे अमोल चौहानसह पथकाने जामन्या वनक्षेत्रातील लंगडांबा परिमंडळ व करंज पाणी परिमंडळमध्ये मुख्यतः मध्य प्रदेशामधील लोकांनी केलेले अनधिकृत अतिक्रमण आणि उभारलेल्या झोपड्या या हटवल्या. याकरिता वन विभागासह राज्य राखीव दलाची तुकडी, पोलिसांचे पथक, वनमजूर यांचे विशेष पथक अतिक्रमण काढण्याकरिता उभारण्यात आले होते. यात अभयारण्यातील 47.780 हेक्टर जमीन वन विभागाने ताब्यात घेतली आहे. यामध्ये 61 झोपड्या त्यांनी या धडक मोहिमेत जमीनदोस्त केल्या आहे. तेव्हा वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यामध्ये आता खळबळ उडाली आहे. सक्षम फौजफाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईकरिता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर परवीन मुंडे, यावल पोलीस निरीक्षक तथा परिवीक्षाधीन IPS अधिकारी आशित कांबळे, प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांनी मनुष्यबळ व संरक्षण उपलब्ध करून दिले व अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही आता 5 दिवसात फत्ते करण्यात आली असून वनक्षेत्रात अजूनही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वनक्षेत्रात कुठल्याच प्रकारचे मोबाईल नेटवर्क किंवा संपर्काची सुविधा नसल्याने अतिक्रमण हटवण्याच्या या मोहिमेत अटीतटीच्या प्रसंगी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दंडाधिकाऱ्याची देखील नियुक्ती वनक्षेत्रात केली होती. तसेच वनक्षेत्रात या कारवाईकरिता
उपवनसंरक्षक अश्विनी खोपडेसह वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीवचे अमोल चौहान, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, दंडाधिकारी शेखर तळवी सह राज्य राखीव दलाची एक तुकडी, वन परिक्षेत्र जामण्या व पाल तसेच वन परिक्षेत्र प्रादेशिकमधील यावलपूर व पश्चिम, चोपळा, वैजापूर, देवझिरी व रावेर वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांनी यासाठी परिश्रम घेतले. एकूणच वनक्षेत्रात हटवण्यात आलेल्या या अतिक्रमित जागेवर आता JCBद्वारे खोल चाऱ्या खोदण्यात आल्या आहे. जमीन उंच व सखल करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी बाभूळसह विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया टाकण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता वन विभाग घेत आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. यावल तालुक्यातील परसाडे, हिंगोनासह परिसरात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुमारे पाऊण तास पाऊस होता. या वादळामुळे दोन्ही गावातील विजेचे खांब व वृक्ष कोसळले. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. त्याचप्रमाणे वडरी, परसाडे या गावात देखील हीच परिस्थिती होती. तर सावकडे सीम भागात गारपीट झाली. तर किनगाव, आळगाव, कासारखेडा या भागात मुसळधार पाऊस होत आठवडे बाजारातील व्यावसायिकांची पुरती तारांबळ उडाली होती. मंगळवारी सायंकाळी परसाळे, हिंगोना, सावखेडा सीम, वडरी तसेच किनगाव, आळगाव, कासारखेडा, बोरखेडा, खुर्द सह विविध गावात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह सावखेडा सीम भागात तर गारपीट झाली. या गारपीटसह पावसामुळे अनेक घरातील पत्रे देखील उडाले. परिणामी अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण गावात विविध ठिकाणी वृक्ष कोसळून काही ठिकाणी घरावर वृक्ष कोसळले तर काही ठिकाणी विद्युत खांबांवर वृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणावर विजेचे तार रस्त्यावर आले. परिणामी या गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. एकूणच या पावसामुळे हिंगोना गावातील झुंजार चौकात असलेल्या निंबाचे वृक्ष कोसळले. यात हे वृक्ष तापीराम सोमा सावळे व रामचंद्र सोमा सावळे यांच्या घरावर कोसळले. या घराच्या वरील बाजूस किरकोळ नुकसान झाले आहे. तर वृक्षाचा काही भाग खांबावर देखील पडल्याने विद्युत खांब वाकले व विजेचे तार सोपान नेते यांच्या घरावर पडले. सुदैवाने यावेळी विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे कोणालाच काही दुखापत झाली नाही. मात्र घरांचं नुकसान झालं आहे. तर विद्युत पुरवठा या भागातील पूर्णपणे खंडित झाला होता. त्याचप्रमाणे वडरी आणि परसाळे गावात देखील मोठमोठे वृक्ष कोसळले. तसेच गावातील विद्युत खांब देखील वाकले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले. बोरखेडा खुर्द गावात देखील घरावरील पत्रे उडाले. अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच सावखेडा सीम भागात गारपीट, आळगाव, कासारखेडा आणि किनगाव गावात मुसळधार पाऊस झाला. किनगावसह आळगाव आणि कासारखेडा या गावातील आठवडे बाजार होता. मात्र या पावसामुळे आठवडे बाजारातील व्यावसायिकांची पूर्ण तारांबळ उडाली होती. तेव्हा यावल तालुक्यातील पावसाच्या विशेष वृत्तांतासाठी सावखेडा सीम येथील पोलीस पाटील पंकज बडगुजर, वडरी परसाडेसाठी ग्रामसेवक मजिद तळवी, आळगाव कासारखेडासाठी विश्वदीप पाटील, किनगावसाठी
जहांगीर तळवी यांनी दिलेली विशेष माहितीवरील तयार झालेला हा पावसाचा विशेष वृत्तांत. अरे आले नाही ते बरं थांबणार सगळी हाँ हाँ अरे बटा लाईन बंद केली आता
इकडे व्हिडिओ मागले ते व्हिडिओ करा त्याचा व्हिडिओ जाईल त्या तारावून निसती अरे बापा म्हणा नाही तर पुरं लाईट बर नाही बघान काम करतील ते कोण डिझाईन वर ते हा मग घालतात बाकी गेला निघणार नाही ते. निघणार नाही तो पत्तर निघणार नाही त्याला तारच दिसून तोडीन आवाज ना, असं पलटेल म्हणजे तारच तोडीन तो तारच तोडीन रे होतो पाहणं ते बघा पुरा वाकला तो तुम्ही ना अजय बाग करली मला काही ती बांधली रे बेट्या अरे काय बरं पत्र टाकतो डबल बिल्डिंग बंद चालायला चारी पाचशे गेले रे बरे वडा खालच्या मूळ तरी घेतली ते आणि टाकल्यासारखे उड झाले ते करा भाऊ थांबला बेटा त्या बाबा शूटिंग चालू केलं गव्हाचा काबा लहान तो म्हणजे बागाचा काढ वाराने पाहिजे अरे वागर खिडकीला गेलं मागची काही जमा कर जमा कर यावल शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षनिमित्त जागतिक तंबाखू निषेध दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज 31 मे मंगळवारी हा कार्यक्रम शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आवारात आयोजित होता. या कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांना तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावल शहरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. या विद्यालयामध्ये आज 31 मे मंगळवार रोजी तंबाखू निषेध दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये माहिती देताना सांगितले की भारतात दरवर्षी अंदाजे 13 लाख लोक आणि दररोज 3,500 लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे
कर्करोगाचे बळी पडतात. विशेष म्हणजे पेसिव्ह स्मोकिंगमुळे धूम्रपान करणाऱ्यांच्या निव्वळ संपर्कात आल्यामुळे जवळपास 8,90,000 निर्दोष लोक मृत्युमुखी पडत आहेत. आज रोजी भारतात 34% पुरुष आणि 5% स्त्रिया देखील व्यसनाधीन झालेल्या दिसतात. तसेच व्यसनाधीनतेमुळे थ्रोट कॅन्सर, फुफ्फुसाचा कर्करोग, स्मोकिंगमुळे निद्रानाश, डिप्रेशन, हार्ट अटॅक अशा रोगांना आमंत्रण दिले जात आहे. एकूणच देशाच्या संदर्भातील ही आकडेवारी केंद्रातील वरिष्ठ बंधू शशिकांत वारुळकर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी केंद्रातील सर्वच भाऊ बहिणींनी तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेतली. याप्रसंगी ब्रह्मकुमारी राजश्री दिदी यांनी ब्रह्मकुमारी केंद्राच्या संपर्कात आल्यानंतर ज्या भाऊ आणि बहिणींनी स्वतःला व्यसनमुक्त केले अशांचा सत्कार देखील केला. या सर्वांना तंबाखूमुक्त अभियानात सामील होण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच त्यांनी व्यसनमुक्त होण्यासाठी मोफत राजयोग मेडिसिन शिकण्याचा सल्ला देखील दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारी ज्योती दिदी, पूजा दिदी, अरुण पाटील, रागिनी चोपडे, कल्पना पाटील, पुष्पा माता, शारदा माता, रीता वारुळकर, दिलीप पाटील आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात यावल शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये तंबाखू निषेध दिन भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झाला. प्रत्येकाने म्हणायचं आहे, मी परमपिता परमात्मा शिवबाबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की मी स्वतः तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. माझ्या कुटुंबातील आणि माझ्या संपर्कातील प्रत्येकाला मी याविषयी जागरूक करेल. मी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताला तंबाखू मुक्त भारत बनवण्यासाठी योगदान देऊन भारताला स्वर्णिम भारत बनवण्यास माझे संपूर्ण सहकार्य देईल. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. यावल शहरातील श्री साईबाबा मंदिराचा मंगळवारी 16वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मोठ्या उत्साहात भक्त भाविकांनी साईबाबाचं मंदिरात येऊन दर्शन घेतलं आणि प्रसादाचा लाभ घेतला. तर सायंकाळी शहरात निघालेली पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. यावल शहरातील मेन रोडावर श्री साईबाबांचे मंदिर आहे. या मंदिराचा मंगळवारी 31 मे रोजी 16वा वर्धापन दिन होता. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सकाळी 6 वाजता श्रीचा अभिषेक व नित्य आरती शहरातील व्यापारी अभयशेठ रवींद्रशेठ देवरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. श्रीचा मंगलाभिषेक व नित्य आरती झाली आणि 9 वाजता सागर कोळी व अक्षय नेवे यांनी सपत्नीक होम हवन केले. मंदिरातील या संपूर्ण कार्यक्रमात मंदिराचे पुरोहित भूषण कुलकर्णी, सारंग बाविसे यांनी धार्मिक विधी पार पडला. तर दुपारी 12 वाजता श्रीची मध्यान्ह आरती भाजपाचे शहराध्यक्ष
डॉक्टर निलेश गडे यांच्या हस्ते करण्यात आली आणि सायंकाळी 5 वाजता संपूर्ण शहरातून सहवाद्य श्रीची पालखी परिक्रमा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता मंदिरात झाली आणि तर सायंकाळची धूप आरती सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा वडोदा सरपंच संदीप भैया सोनोने यांच्या हस्ते करण्यात आली. धूप आरती पार पडत महाप्रसादाच्या वितरणाला सुरुवात झाली. सदर कार्यक्रम साई परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय पद्माकर नेवळे, उपाध्यक्ष गोपालसिंग भीमसिंग पाटील, सभासद तोताराम दादा नन्नवरे, गणेश बुरुजवाले, ॲडव्होकेट अशोक सुरळकर, विश्वनाथ कोळी, हर्षल मोरे, भूषण महाराज, विनायक कोळी, लक्ष्मण कोळी, महेश महाजन, अरुण कोळी, रमेश कोळी, नंदन वडिंकर, सतीश जावरे, राहुल कोळी, दुर्गेश खर्चे, गणेश खर्चे, अनिल कोळी, गणेश बळगुजर, सुभाष बळगुजर आदींनी परिश्रम घेतले. तर या मंदिरात दर धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी शहरातील जय भवानी टेंट हाऊसच्या मार्फत मोफत सजावट करण्यात येते. यंदा देखील वर्धापन दिनानिमित्त शहरातील जय भवानी टेंट हाऊसचे संचालक यांच्या वतीने मोफत या ठिकाणी सजावट करण्यात आली होती, जी लक्षवेधी ठरत होती. मोठ्या उत्साहात यावल शहरात श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एवं सहस्रदीर्घा पूर्वः सहस्राक्षः सहस्रपादभौमिको सर्वतस्पृद्वासतित्तदर्शनूनं मापुरुषते वैदं सर्वं जगभाग्यन्नौकामरुषेकामो जरण्यैनातिरो भैरैकावासमहिमातो यायं सुदूताबाहुविश्वाभूतानि पारुषावतन्दिवि पारुर्भवरे पुरुवः पारुषैः भवत्याः ततोलिसंनिद्रामशासनामनसरेणभि ततो निरारयाय बलिरायो अधिपूजितः सजातो अतिर्वर्षाद्भूमिनभोगः तस्मादज्ञातभक्तविदः सामानि जटिले सन्दायं श्रीनिरे तस्माच्चतुर्माच्चरूपरिधाव्यतमयन्तामुखं पाहुर्जनोरुपादाहुतेवे रामरोचमुखमातुर्बाहुराजन्महाकृतः उर्जवैशावज्ञावंशभ्यो अजायतचन्द्रमावनसूजातसूर्यो अजायतसोत्राद्वाल्यप्राणिमुखः जत्पुरुषेण हरिता देवा जन्मतन्वत वसन्तो शासीदाज्यं गन्धे दुष्टे दुष्टे सर्वेषां वायुवेदानां वसुपत्तां सर्वेषामस्येदानां गतिनाधिकेन्द्रे ॐ शान्तिः 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 सर्वारिष्टस्य शान्तिरभवतु. Hare
स्वास्पोष्पते प्रतिशतं वैश्वानरं चतुर्विद्याय देवाः स्वाहा ॐ त्रातारमित्रपवित्रामित्रगुं हवे हवे सोहं सोहं वयामि सकलं प्रबोधमित्रगुं सुमते नमः धात्रेन्द्रः स्वाहा स्वाहा गरमाय स्वाहा गरमाः पितृ स्वाहा मम सर्वन्तवैदमानमिच्यतेन सत्यामनभेदस्तरस्य अन्यमस्मदिच सातयित्या नमो देवी निरुत्यमस्तु स्वाहादियञ्जिन्वमवसे होमहे वयम् भूखानो यथापेन सामतिर्भेद पितापायुक्तः स्वन्तये स्वाहा अस्मे रुद्रामि हना पर्वतासो व्रतरात्यर्भणभूतौ सजोगाः याशतो सते स्तुवते धायि भद्रेन्द्रज्येष्ठा स्वाम् अवन्तु देवाः स्वाहा अनेन होमाख्येन दधमण्डलवता प्रियता नमो हवनं करिष्ये पाणी सोडून स्वाहा म्हटलं जी आहुती द्यायची ओम श्री कृष्णाय नमः स्वाहा ओम श्री साई कृष्णराम शिव मारुत्यादि रूपाय नमः स्वाहा ओम श्री साई शेषशायिने नमः स्वाहा ओम श्री साई गोदावरी तट चिराधीप रुंदिलाय नमः स्वाहा ओम श्री साई भूतावासाय नमः स्वाहा ओम श्री साई भूत भविष्य भाववर्जिताय नमः स्वाहा ओम श्री साई कालातीताय नमः स्वाहा ओम श्री साई कालाय नमः स्वाहा संग्रामे संकटश्चैव विघ्नस्तस्य न जायते शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वकार्येषु नास्ते शामर्दियस्तु भगवान् मङ्गलाय तनो हरे विजयं भौतररूपाणि तिरुमतिर्मम भवानीषु त्रय श्री भुवनेश्वरः सिद्धं ब्रह्मेशानजना गणपति नमस्कार करना श्रीमन महागणाधिपतये नमः श्री नारायणाभ्यां नमः महेश्वराभ्यां नमः नारायणाभ्यां नमः जन्मकमलेभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः पुरुषाय नमः देवेभ्यो नमो नमः ब्राह्मणेभ्यो नमो नमः गुरु परमगुरु परमेश्वरो सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः साईश्वराय महे सत्यदेवाय धीमहि तन्नो सर्वं पूजन पाणी भरून देवा इधर विष्णु पताकार वंदन विष्णु जय भैरवशरणं देव जय विष्णु वैन्यगर जय विष्णु स्तरे विष्णु विष्णु भगवतगे ज्वाला माले विष्णु सर्व आत्मना पुराणो शास्त्रोक्तो पुण्यफलो प्राप्त्यर्थो मम जन्मदिन आरभ्य अद्यदिन पर्यंत कायिक वाचिक मानसिक सांसारिक संकल्पना करा की आचार्य भूषण महाराजांना मी यथाशक्ती दक्षिणा प्रदान करणार आहे त्या चित्तवृत्तीने लेखुकापासून तन्नभूतमि खावकाशि दक्षिणा प्रदानं करिष्ये प्रधान संकल्पं धारयतो हातामध्ये पाणी घ्या त्यामध्ये 2 वेळा चिंता करा विष्णु जन्म भगवतो महापुरुषस्य विष्णुस्यः दासः सपत्निकः म्हणायचं मम आत्मना पुराणोक्तो शास्त्रोक्तो पुण्यफलो प्राप्त्यर्थ अस्माकं कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थैर्य धर्मोचित
सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील साकडी व किनगाव या दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या मानकी नदीच्या जवळ गुराढोरांचा चारा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला व बघता बघता ट्रॅक्टरचे धूळ हे जळून पूर्णपणे खाक झाले. ही दुर्घटना 31 मे मंगळवार रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली असून पेटलेले ट्रॅक्टर मनवेल तालुका यावल येथील गुलाब कोळी यांचे होते. यावल तालुक्यातील पश्चिम भागात साकडी व किनगाव या गावाच्या मध्ये मानकी नाला आहे. या नाल्याजवळ काठेवाडी कुटुंब गुराढोरासह उतरले आहे. तेव्हा 31 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास या काठेवाडींच्या गुराढोरांसाठी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्यातून मक्याचा चारा वाहतूक केला जात होता. मनवेल तालुका यावल येथील गुलाब कोळी यांचे ट्रॅक्टर ट्रॉली लावून त्यामध्ये मक्याचा चारा घेऊन मानकी नदीच्या काठी पोहोचले आणि काही प्रमाणात त्यांनी एका ठिकाणी गुरांचा चारा उतरवला आणि ट्रॅक्टर बाजूला लावले होते. मात्र चारा उपसा करून सुरू असलेले ह्या ट्रॅक्टरने अचानक 4 वाजेच्या सुमारास पेट घेतला आणि बघता बघता हा पेट वाढला. ट्रॅक्टर सुरूच होते आणि ट्रॅक्टरच्या धूळने पेट घेतला. बघता बघता काही क्षणातच संपूर्ण धूळ जळून खाक झाले. ट्रॅक्टरजवळ जाण्याची हिंमत कोणाची झाली नाही, कारण ट्रॅक्टरमध्ये डिझेलची टाकी तसेच 4 टायर होते. तेव्हा टायर हे पेट घेतल्यानंतर फुटतील या धाकाने कुणीही या ट्रॅक्टरच्या जवळ पोहोचण्याची हिंमत केली नाही आणि बघता बघता काही क्षणातच ट्रॅक्टरचे धूळ जळून पूर्णपणे राख झाले. एकूणच या दुर्घटनेत मनवेल तालुका यावल येथील गुलाब कोळी यांचे ट्रॅक्टर जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणत्याच प्रकारची प्राणहानी या दुर्घटनेत झालेली नाहीये. मात्र मंगळवारी 31 मे रोजी यावल तालुक्यातील किनगाव साकडी गावाच्या मध्ये असलेल्या मानकी नदीच्या काठी गुरांचा चारा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅक्टरचे धूळ जळून खाक झाले आहे. यामध्ये
मनवेल तालुका यावल येथील गुलाब कोळी यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुसतं उपशिसन पलटावत होता तो. गेला आणि चिंगेला गेले ना ते एकदम. बिचारा काय करीन. बेकार भयानक छोट्ट ते एकदम. आणि टायर अजून विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालू आहे. तरी बी चालूच आहे. उलटी जनडी येत नाही तडलं. बापा सर के बाबा राली आलते डायरेक्ट आता. सरक तू. नडपेटली आता बंद पडलं ते. यावल तालुक्यातील पिंपरुळ येथील सरपंच सौभाग्यवती मंगला योगेश कोळी यांनी आपल्या लग्नाच्या 11व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी घेतला. माजी सरपंच नंदकिशोर चौधरी यांच्या प्रेरणेतून मोठ्या उत्साहात गावात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात स्वइच्छेने 11 दात्यांनी रक्तदान केले. पिंपरुळ तालुका यावल येथील सरपंच सौभाग्यवती मंगला योगेश कोळी यांनी व त्यांचे पती योगेश कोळी यांनी आपल्या लग्नाच्या 11व्या वाढदिवसानिमित्त काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावा व समाजाचं देणं लागतं म्हणून समाजासाठी काहीतरी करावं म्हणून गावात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. गावाचे माजी सरपंच नंदकिशोर चौधरी यांच्या प्रेरणेतून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव भरतभाऊ महाजन होते. तर रक्तदान शिबिर गावातील श्रीराम मंदिरात घेण्यात आले. तेव्हा या शिबिराच्या आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी सरपंच सौभाग्यवती मंगला कोळी व योगेश कोळी या दाम्पत्याचा सत्कार करीत त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तदनंतर गावातील 11 तरुणांनी स्वेच्छेने पुढाकार घेत रक्तदान केले. यामध्ये योगेश अशोक कोळी, वासुदेव पाटील, हेमंत चौधरी, सौरभ चौधरी, ललित चौधरी, उदय पाटील, हेमंत कोळी, लोकेश कोळी, कुंदन चौधरी, चिंतामण कोल्हे, वाल्मिक कोळी या 11 तरुणांनी रक्तदान केले. या प्रसंगी माजी सरपंच नंदकिशोर चौधरी, पोलीस पाटील हरीश चौधरी आदींची उपस्थिती होती. रक्तसंकलनाकरिता संजीवनी रक्तपेढी फैजपूरचे संचालक व त्यांचं पथक उपस्थित होतं. रक्तसंकलनासाठी या ठिकाणी नितीन इंगळे, कांचन नेहते, परिचारिका निलिमा इंगळे, सोनाली धनगर, हर्षदा कोले यांनी परिश्रम घेतले. तेव्हा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सरपंच सौभाग्यवती मंगला कोळी व योगेश कोळी या दाम्पत्याने अशा पद्धतीने रक्तदान शिबिर घेतल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
यावल तालुक्यातील भोरटेक जवळील शिवकृपा पेट्रोल पंप धारकाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांच्या हितार्थ पेट्रोल पंप आपल्या दारी. हा अभिनव उपक्रम त्यांनी 31 मे मंगळवारपासून सुरू केला असून पहिल्याच दिवशी अंजाडे या गावात त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत टँकर पोहोचवत उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे शेतकऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे डिझेल भरण्यासाठी डिझेल जाळत पेट्रोल पंपावर जाणे आणि वेळ वाया घालवणे हे वाचणार आहे. यावल तालुक्यात फैजपूर भुसावळ रस्त्यावर भोरटेक गाव आहे. या गावाजवळ शिवकृपा पेट्रोल पंप आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे हे पेट्रोल पंप असून या शिवकृपा पेट्रोलियमने एक नवीन अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे आता पावसाळा तोंडावर असून शेती मशागतीचे काम जोमाने सुरू आहे आणि शेतकऱ्यांना शेती मशागतीकरिता ट्रॅक्टरद्वारे विविध प्रकारच्या मशागती कराव्या लागतात. यासाठी ट्रॅक्टरला डिझेल लागते. प्रत्येक वेळी डिझेल संपल्यावर ट्रॅक्टर चालक आणि मालक हे पेट्रोल पंपावर जातात आणि तिथून डिझेल भरून आणतात. या कामी त्यांचा वेळ आणि पेट्रोल पंपावर जाण्यासाठी डिझेल वाया जातो. तेव्हा शेतकऱ्यांचा आणि ट्रॅक्टर मालक आणि चालकांचा हा वेळ वाचायला पाहिजे म्हणून शिवकृपा पेट्रोलियमने एक अभिनव उपक्रम आज 31 मे मंगळवारपासून सुरू केला. यात त्यांनी टँकर भरून डिझेल आणि डिझेल मोजणारी यंत्रणा सोबत घेऊन पेट्रोल पंप आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाला सुरुवात यावल तालुक्यातील अंजाळे गावापासून करण्यात आली. अंजाळे गावात मुख्य चौकामध्ये त्यांनी डिझेल आपल्या दारी हा उपक्रम राबवत ट्रॅक्टर मालकांना त्याच ठिकाणी बोलावून जे डिझेलचे दर पेट्रोल पंपावर आहेत त्याच दरानुसार डिझेलची विक्री केली. यामुळे शेतकरी वर्ग ट्रॅक्टरधारक यांना पेट्रोल पंपावर जाण्यासाठी डिझेल जाळणे आणि वेळ वाया घालणे या दोघांची बचत झाली आहे. त्यामुळे यावल तालुक्यात शिवकृपा पेट्रोलियम भोरटेक यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या पेट्रोल पंप आपल्या दारी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. यावल तालुक्यातील गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चिखली बुद्रुक येथील श्री दत्त हायस्कूलमधील उपशिक्षक NS बळगुदर सर हे 29 वर्षाची प्रदीर्घ यशस्वी सेवा करून मंगळवारी 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा चौधरी सह हायस्कूलमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना मोठ्या उत्साहात निरोप दिला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशस्वी सेवेत मुलींचे विकास विद्यालयाचे राजेंद्रभाऊ चौधरी, मुख्याध्यापक KU पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. शाळेत एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावल तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार RK पवार हे देखील आज 31 मे मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हा त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दलचा एक कार्यक्रम व त्यांना निरोप देण्यासाठी यावल तहसील कार्यालयामध्ये फैजपूरचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निरोप देण्यात आला. या ठिकाणी शहरातील विविध मान्यवरांनी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना या कार्यक्रमात उपस्थिती देऊन पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा बघूया यावलचे निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्या सेवानिवृत्तीचा विशेष वृत्तांत.
सर्व पत्रकार नमस्कार, मुलगा आहे. मी छापली दिला बातमी आपण. भाऊ येत राहुल विद्यापीठाला होते. राहुल सुरुवातीला आज मी त्यांना अतिशय सांगितलं आणि साहेबांचा तो त्यावेळेस कराडा होता. तर मी घाबरायचे होतं. तलाठी मिटिंग होती, त्यांनी विचार करायचे आज मला ते साधारण 1.5 वर्षापासून काम दिसत आहे. परंतु त्यांचा जो आलेला बदल झालेला आहे किंवा त्यांनी जे आपल्याला सर्व विभागाला वापरून घेतले त्याबद्दल त्यांची ॲक्टिव्हिटी केली ते बघितलं ते सांगतो. तर अशा माझ्या कार्यक्रमाला तालुक्याचे आवडते तहसीलदार साहेब महेश पवार त्यांच्याकडे सुद्धा मी 1.5 वर्ष काम केलेलं आहे. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तर आम्हाला त्यांचे अनुभव झाले त्यामध्ये ते उपस्थित करणं पण तो आपला एकत्र आलेल्यांचा जो जिव्हाळा आहे जे प्रेम आहे एकत्र आलेले तुम्ही बाबतला नोकरी नियमानुसार ऑफिस येतात परंतु त्यामधून मी त्यांनी जो विचार असलेले त्याबद्दल यावल शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयामध्ये विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका लता प्रल्हाद बडगुदर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी हे होते. तर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे चेअरमन मनीष भाऊ चौधरी,
संचालिका रजनीताई चौधरी, कांचनताई चौधरी, मुख्याध्यापिका नलिनी पाटील, सत्कार मूर्ती लता बळगुजर, तसेच विनायक साळुंके, संगीताताई साळुंके, मधुकर बळगुजर, उषाताई बळगुजर, आशिष बळगुजर, सौभाग्यवती तृप्ती बळगुजर, रवींद्र बळगुजर, दीपाली बळगुजर सह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सेवापूर्तीनिमित्त श्रीमती लता बळगुजर मॅडम यांना विद्यार्थिनींनी थंड पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून वॉटर कूलर भेट दिले. तसेच शाळेच्या उपशिक्षिका सौभाग्यवती भारती नेहते, शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि प्रमुख उपस्थित मनीष भाऊ चौधरी यांनी देखील श्रीमती लता बळगुजर यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उत्सव समिती प्रमुख सौभाग्यवती अर्चना वानखेडे यांनी केले होते. या कार्यक्रमात प्रमोद चौधरी यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले व 31 मे तंबाखू विरोधी दिवसची शपथ विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या घेतली. पण ते असं लाल याच्यातच निघला फोटो. तुम्ही शूटिंग घ्या किती का हो. तंबाखू जर्दा खर्रा तसेच विडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे होणारे आजार यांच्या दुष्परिणामांची यावल पोलिसांच्या वतीने यावल शहरातील सुतारवाड्यात अवैध गावठी दारू विकणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा IPS अधिकारी आशित कांबळे यांनी स्वतः पथकात सहभागी होऊन ही कारवाई केली. यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या सुतारवाड्यामध्ये अवैधरित्या गावठी दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा IPS अधिकारी आशित कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान, सहाय्यक फौजदार नितीन चौहान, पोलीस नाईक महेंद्र ठाकरे, ईशान तळवी यांचं एक पथक तयार केलं आणि शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या सुतारवाड्यामध्ये त्यांनी छापा टाकला. या ठिकाणी दत्तात्रय पंडित कोळी राहणार सुतारवाडा हा गैरकायदा विना पास परमिटशिवाय गावठी हातभट्टीची दारू स्वतःजवळ विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांना तातडीने या पथकाने ताब्यात घेतले व त्यांच्याकडून तब्बल 35 लिटर अवैध गावठी दारू त्यांनी हस्तगत केली. तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये कायदेशीर फिर्याद पोलीस कर्मचारी निलेश वाघ यांनी यावल पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यावल शहरात सुतारवाड्यात पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या पथकाने गावठी दारू पकडल्यामुळे अवैध गावठी दारू विकणाऱ्यांमध्ये शहरात खळबळ उडाली आहे. तेव्हा शहरात कोणत्या कोणत्या भागात अवैधरित्या गावठी दारू विकली जात आहे या संदर्भात नागरिकांनी यावल पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांनी केले आहे. तेव्हा एकूणच या कारवाईमुळे शहरात अवैध गावठी विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चौहान करीत आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.